तर आत्ताच हर्षा गणपतीचं विसर्जन झाले. हर्षा म्हणजे हर्षा घरच्या गणपतीचं. तर आम्ही चाललोय आता मुंबईचे गणपती बघायला. म्हणजे मुंबईचे गणपती बघायला, मुंबईच्या गणपतींचं विसर्जन बघायला गिरगाव चौपाटीला. शेवटची ट्रेन आहे आम्हाला, काहीतरी 11:58ची ती मिळेल. तसं आम्ही चाललोय. आम्ही निघतोय तिघं, मी, हर्ष आणि उदय. तर आता निघतोय तिघं. हर्षने केलंय घर ब्लॉक. आता काय बोलो, पहिल्यांदा जाते. एवढ्या वर्षापासून जायचं बोलतोय, पण आता जाऊया आता. चला तर मग भेटतोय पुढे, दाखवतो पुढे भेटू. तर चला. तुम्ही पॅन्ट घेतला, कायच नाही घेतलं. चलो. हे पाण्याची बाटली घेतली ना. एवढ्या रात्री पण बघा गणपती बघायला किती जणांची गर्दी आहे. आम्ही जातो कल्याण स्टेशनला आहे, पुढे पण नाही गेलं. जी सगळी गडबड दिसतील सगळी तिकडेच चाललेत गणपतीचे विसर्जन बघायला. फायनली 20 मिनिटांनी आमची ट्रेन आली आहे. किती मिनिटांनी ट्रेन आली? 2 मिनिटं. हा, म्हणजे आम्ही स्टेशनवर 2 मिनिटं, 20 मिनिटं. असं वाटतंय की सगळ्या ट्रेन मध्ये आले का? आता घंटा आवाज जात नसेल. तर आता उतरलो आम्ही मरीनला. मरीनला काय बोलतोय, मस्जिद बंदरला. आणि आता मस्जिद बंदरवरून आम्ही चाललोय मरीन लाईन्सला चालत. काहीतरी 3 किलोमीटर आहे. लास्ट टाइम एकदा मी चालत गेलो, मला 5 किलोमीटर. मला लास्ट टाइम मी गेलेलो चालत म्हणून मला माहिती आहे. तर बोललो आता इथून जाऊ चालत, कारण की CST वरून तर जास्त अंतर आहे. तर बोललो आता चला चालतंय. असं रस्ता फुल सुमसाम आहे. 1-2 जण आहेत रस्त्याला, बाकी काय नाही. फर्स्ट टाइम चाललोय, काय एक्सपिरियन्स असेल लेट्स सी. ट्रेन मिस झाली. इकडून जायचंय की तिकडून जायचंय? पुढून आहे. हे बघा आम्ही असं मॅप लावलाय. अरे दाखव तर. असं बघा, असं मॅप लावलाय. त्या मॅपच्या भरोसे चाललोय आता. काय हे बघा, जगतापला सगळं माहिती आहे. मग पुढे ट्रेन लेट झाली म्हणून इथून चालत जायला लागतं. आता त्यात आपली चुकी. दादरवरून वेस्टर्नला जायचं होतं. हा, मेट्रोचं काम चालू केलं की काय इकडे पण ते काम तर बाई पुऱ्या महाराष्ट्रात चालू आहे. चला आता आलोय मरीनला. हे बघा, हे आहे मरीन ड्राईव्ह. आणि इथं जायचं आहे आम्हाला. या इथे लाईटी दिसतात, गिरगाव चौपाटी. जरा बोललो चालून थकलो ना, म्हणून येऊन बसलोय आता. काळो का दिसत नाही यार, नाही दिसत आहे. फ्लॅश लावायला लागेल. फ्लॅश कुठून चालू होतो? आयफोनचा. हे बघा जगताप. दमला का? कॉन्फिडन्स तर एवढा वापरतात की दमले नाही बोलतात. हालत तर खराब आहे. मला असं वाटलं की हवा चाललं नाही की हवा डायरेक्ट झाली. काय बोलू यांना. अजून 1 किलोमीटर बाकी आहे. मस्त 1 नाही 2 येते. बघा इथं जायचं, इथं 2 किलोमीटर, जास्त नाही. चला तर मग निघूया. असा विचार नव्हता केला एवढी पब्लिक असेल. एवढी पब्लिक असेल. बरीच पब्लिक आली. बघा पूर्ण मरीन ड्राईव्ह भरले पब्लिकने. पावसात बसायला इकडे मध्ये पूर्ण मरीन ड्राईव्ह भरले. आणि आता आम्ही पण चाललोय सगळे गिरगाव चौपाटीच्या दिशेने. फुल गर्दी आहे मरीन ड्राईव्हला. ट्रायपॉड आणायला पाहिजे. अभी इतना भी गाड़ी
थांब ना. राजा मंडळ गिरणाचा राजा मंडळ एक ट्रक के मुसाफिर मोटी सड़क अरे काय फुल प्रकाशच प्रकाश. जरा जास्तच चांगला पाऊस आलाय बघा. उद्या तर भिजतोय मस्त. माय भिजायची इच्छा नाही. हा बघा एकदम बेकार पाऊस आलाय. मजा येते एकदम. आम्ही याच्या छत्री खाली थांबलोय. दादाने थांबू दिलं म्हणून, नाही तर आम्ही पण ओले असतो उद्या सारखे. मी आय पण भिजवला नाही आतापर्यंत, त्यामुळे मला रिस्क नाही घ्यायची. हडवे पागल बिगल झालाय का? पैसे कसे वसूल होणार? नाही करायचे वसूल मला. त्या ठिकाणं समोरून सगळ्या मूर्त्या जातात. लाईट एकदम प्रकाशमय येत आहेत. ते सगळं मूर्त्या जाण्याचं रस्ते. चला आता बघतो पुढं कसं जायचं. निघालो आम्ही घरी जायला, रिटर्न जायला. लेट्स सी. टॅक्सी पकडली आणि चाललोय बायका स्टेशनला. बस पाऊस जरा थांबलाय थोडासा. आता निघालोय. चला भेटतो स्टेशनवर. आलोय बायका स्टेशनला. उतरलो आता जस्ट. बायका स्टेशनला आलो आता. या पाऊस आला तर सगळ्यांची हालत खराब झाली. आम्ही तर नाही भिजलो एवढे. उदय पूर्ण भिजला. उदय पूर्ण मस्त भिजला. मजा घेतली उदयने पावसाची. आमची इच्छा नव्हती भिजायची बाबा. तर आता चलो. आता ट्रेनची वाट बघतोय आता. काय उदय कसं वाटलं? मस्त भिजून एकदम मस्त वाटलं. सगळ्यांना मजा आली. आणि तू बोलत होता यायचं नाही. मम्मी नाही होती बोलत. हा काय बोलत होता? नाही यायचं. आता नसता आला तर काय झालं? मिस केलं असं. काय होतंय बघ. तो आमच्यामुळे आला. थोडं फ्रस्ट्रेशन होतं ते मी पण मान्य करतो. अरे तिकडे असं दाखला भाई सगळे बेवडे आहेत. नागामध्ये वास येतोय. तरी काय करू. ठीक आहे जाऊ दे. नेक्स्ट इयर एकदा तो माणूस असा भक्कट मारला. रागच गेला. चला भेटतो घरी जाऊन. रात्री
रात्री आलेलो, आता उजाडलं पण बाहेर. आम्ही रात्री निघालेलो, आता वाजलेत आईला द्यायचं दिसत पण नाही कुठलं काय वापरते. 6 वाजून 4 मिनटं झाले आणि आता मस्त सनराईज होतोय आणि बाहेर दिसत यार. मस्त वाटते. चला भेटतो कल्याणला उतरत. तर आम्ही आता उतरलोय फायनली कल्याणला. उतरलो ब्रिजवर चालतोय. रात्री गेलेलो 12ला, सगळे 7ला रिटर्न आलो. आता चाललोय घरी. घरी चाललोय पहिले करली मस्तपैकी. हां थोडं भिजलो ना. भिजलोय. गरम गरम आता चहा पितो मस्तपैकी, त्याच्यात बिस्किट बुडवतो आणि झोपून जाणार. उठणार मस्त 2-3 वाजता. आमच्या 2-3 वाजता बोलायला बोलते. 2-3 वाजता उठणार नाही तो उठेल डायरेक्ट 5-6 वाजता. कॉन्फिडन्स आहे मला. ब्लॉगचा एंड इथेच करतो मी. काय घरी जाऊन काय वेगळ्या सांगण्यासारखं काय नाही. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लवकरच येईल कुठला तरी ब्लॉग. टाटा.